शुभ सकाळ मुलांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? श्री दत्त बालक मंदिर शिरोळ या आपल्या शाळेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुलांनो, मागच्या तासाला आपण संगणकाची करामत हा तुम्ही व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये बाई मुलांना संगणकाबद्दल माहिती सांगत होत्या आणि मुलं बाईंना प्रश्न विचारत होते. संगणकाचा वापर आपण कशासाठी करतो, कसा करतो हे आपण बघितलं. त्याबद्दल आता मी थोडीफार तुम्हाला अजून माहिती सांगणार आहे. संगणक म्हणजे काय, तर आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॉम्प्युटर. काय म्हणतो, कॉम्प्युटर. कॉम्प्युटर हा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. कॉम्प्युटर काय काय करतो, कॉम्प्युटर काय काय करतो तर बघा, आपल्या शाळेमध्ये सुद्धा कॉम्प्युटर आहे की नाही. आता जर तुम्ही इथं शाळेत असता आणि आपला हा संगणकाची करामत हा लेसन जर सुरू असता तर तुम्हाला कॉम्प्युटर लॅबमध्ये नेऊन कॉम्प्युटरची सर्व माहिती तुम्हाला दिली असती. पण आता तुम्ही घरी आहात, त्यामुळं काय झालं आहे, कम्प्युटर काय काय कामं करतो ते आपण पाहिलं आहे. मग बघा आता कसं झालं आहे कॉम्प्युटरमध्ये. बघा आता तुम्हाला आम्ही व्हिडिओज पाठवतो, मोबाईलवरती पाठवतो ना. मग ते पण कसे ऑनलाईन पाठवतो. ऑनलाईन म्हणजे काय, तर नेटवर्कच्या माध्यमातून. म्हणजे आता समजा कॉम्प्युटर जसा मोठा यंत्र आहे तसंच मोबाईल आपलं छोटा आहे. जे कॉम्प्युटरमध्ये असतं तेच आपण मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे बघा, मोबाईलमध्ये आम्ही व्हिडिओ तयार करतो आणि तो तुमच्यापर्यंत पोचवतो. आता तुमच्या वर्गाची वर्गसंख्या किती असते बघा, मग त्या प्रत्येकापर्यंत आम्ही येऊन तुम्हाला पोच करेपर्यंत भरपूर आपला वेळ जातो. मग आता मोबाईलमधून आम्ही ज्यावेळी एक व्हिडिओ सोडतो त्यावेळी तुमच्या कितीतरी मुलांच्यापर्यंत तो एकदम पोचतो. म्हणजे बघा, माणसापेक्षा वेगाने काम करणारं यंत्र कोणतं आहे, कॉम्प्युटर आहे. आज आपण आता इथं शिरोळमध्ये आहे. आज आपल्याला मुंबईला एखादी माहिती पाठवायची आहे आणि ती आपण एखाद्या व्यक्तीकरवी जर पाठवायची असेल तर आपल्याला किती वेळ जाणार सांगा. इथून निघून आपण मुंबईत पोहोचेपर्यंत बराचसा वेळ जाणार. मग आपण जर ती माहिती कॉम्प्युटरवरून पाठवली तर 1 मिनिटात 2 मिनिटात ती तिथंपर्यंत पोचू शकते. म्हणजे एवढा वेगाने काम करणारं हे यंत्र आहे. मग तुम्ही मुलं अजून लहान आहेत, तुम्हाला अजून एवढं माहीत नसतं त्याच्याबद्दल. मग तीच माहिती आपल्याला या पाठामध्ये बाईंनी सांगितलेली आहे. मग हा संवाद मुलांच्यात आणि बाईंच्यात होता. मग ते त्यांनी म्हणजे काय बोलले ते मी तुम्हाला परत आणि एकदा सांगते. बाई वर्गात आल्या, नमस्कार बालमित्रांनो. मग सर्व विद्यार्थी उठून उभारले आणि म्हटले, नमस्कार बाई. म्हणजे आता बघा, आम्ही ज्यावेळी वर्गात येतो त्यावेळी तुम्ही आम्हाला काय म्हणता, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. तसंच मुलंसुद्धा बाईंना नमस्कार बाई असं म्हणाले. मराठीत अभिवादन करण्याची ती एक पद्धत आहे. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. तसंच मराठीत काय म्हणतो, नमस्कार, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ सायंकाळ आणि शुभ रात्री, हे आपण मराठीमध्ये म्हणतो. मग बाई मुलांना काय म्हणाल्या, मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे. मग छाया नावाची एक मुलगी होती, ती म्हणाली, बाप रे, माणसापेक्षा वेगाने, किती मोठं असेल ते यंत्र, बघायलाच हवे. म्हणजे छायाला आश्चर्य वाटलं. म्हणजे माणसापेक्षा सुद्धा जास्त वेगानं काम करतं यंत्र, म्हणजे ते कसं असेल असं तिला काय वाटलं, आश्चर्य वाटलं. म्हणून ती काय म्हणते, बाप रे, माणसापेक्षा वेगाने, किती मोठं असेल ते यंत्र, बघायलाच हवे. मग मंगेशला सुद्धा आश्चर्य वाटलं. मंगेश काय म्हणतो, खरंच असेल का असं यंत्र पल्लवी. म्हणजे पल्लवीला मंगेश काय म्हणतो, खरंच असेल का असं यंत्र पल्लवी. मग बाई म्हणाल्या मंगेशला, काय रे, काय झाले, असा शंकेखोर नजरेने का पाहतोस. पल्लवी म्हणते, बाई, त्याला वाटते असे काही नसेलच. बाई म्हणाल्या, चला तर माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याला संगणक म्हणतात. आता तुमच्या स्क्रीनवरती जे चित्र दिसतंय त्याला काय म्हणतात,
संगणक म्हणतात. आलं लक्षात? तुम्ही जर माझ्यासोबत असता, आपण जर तुमचे वर्ग चालू असते तर मी तुम्हाला कम्प्युटर लॅबमध्ये नेऊन तुम्हाला संगणक दाखवला असता, संगणकाची माहिती करून दिली असती. पण आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं आपलं शिक्षण चालू आहे, म्हणून तुम्हाला आता स्क्रीनवरतीच संगणक बघावं लागेल. ज्यांच्या घरी संगणक असेल त्यांना त्याची माहिती असेलच, ज्यांच्या घरी नसेल त्यांनी स्क्रीनवरती बघून त्याची माहिती करून घ्यायची. आलं लक्षात? मग समीर म्हणाला, बाई ही वायर कसली हो, आणि या वायरला उंदरासारखे काय जोडलेले आहे? म्हणजे इथं आता बघा आपल्या कम्प्युटरला काय जोडलेलं असतं? माऊस जोडलेलं असतं. कुठं आहे बघा, इथं ही वायर असते कम्प्युटरला जोडलेली. आणि इथं काय आहे? हा माऊस आहे. दिसतोय सर्वांना? आणि याला काय म्हणायचं? माऊस म्हणायचं. ही वायर आणि माऊस. मग बाई म्हणतात, अरे याला माऊस म्हणतात. मग त्याला माऊस का म्हणतात? तर इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात. आणि त्या माऊसचा आकार हा कसा आहे? तो माऊस कसा दिसतो? उंदरासारखा दिसतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? माऊस म्हटलं जातं. आलं लक्षात? आणि आता ह्याच्या इथं बघा, हा जो तुम्हाला दिसतो आहे याला काय म्हणायचं? संगणक म्हणायचं. पण संगणकाचे वेगवेगळे भाग असतात. तुम्हाला संगणक या विषयामध्ये त्याची माहिती सांगतोच आम्ही. पण आतासुद्धा बघा, हा जो भाग आहे याला काय म्हणायचं? मॉनिटर. त्याला काय म्हणतात? मॉनिटर. आणि याला काय म्हणतात? कीबोर्ड. याला काय म्हणतात? कीबोर्ड. याला काय म्हणतात? CPU. त्याला काय म्हणतात? CPU. म्हणजे बघा, हा जो भाग आहे याच्यावर आपल्याला चित्रे दिसतात. म्हणजे जे आपण कीबोर्डवर टाईप करतो ते सर्व आपल्याला मॉनिटरवर दिसतं. कीबोर्डवर अक्षर असतात आणि त्या अक्षरावर आपण टाईप केलं की ते आपल्याला मॉनिटरवरती दिसतं. आणि आता बघा, आपलं शरीर आहे आणि आपल्या शरीराला काय लागतं? अन्न लागतं. त्यावेळेस आपलं शरीर काय करतं? काम करतं. मग त्या अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा मिळाली की आपण काय करू शकतो? काम करू शकतो. तसंच कॉम्प्युटरला पण ऊर्जा मिळायला पाहिजे का नाही? आणि ती ऊर्जा त्यांना कशापासून पोचवली जाते? या CPU पासून पोचवली जाते. आणि मग काय होतं? कॉम्प्युटर मग चालू होतो. आणि मग कीबोर्डवर टाईप केलं की काय होतं? त्याच्यावर पूर्ण चित्र वगैरे दिसतात. जे टाईप केलेलं असतं ते दिसतं. आलं लक्षात सर्वांच्या? मग बघा पुढं सुनीता म्हणते, बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना. मग बाई म्हणतात, हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरं. संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यासारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते. चित्रे काढता येतात, खूप माहिती साठवून ठेवता येते. म्हणजे संगणकामध्ये आपण खूप सारी माहिती साठवून सुद्धा ठेवतो. मग अक्षय म्हणतो, बाई पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता येतील का? मग बाई म्हणतात, हो. मग बघा, मागच्या लेसनमध्ये तुम्ही संगणकाचा व्हिडिओ ज्यावेळी बघितला त्यावेळी त्याच्यातमध्ये कविता दाखवलेली नाही. कोणती कविता दाखवलेली? मंगळावरची शाळा, नंतर चिचुंदराची गोष्ट. हे सगळं तुम्ही बघितलं का? ते संगणकावर दाखवलेलं तुम्ही पाहिलेलं ना. तसंच संगणकावर तुमचा पूर्ण अभ्यास दिसतो, कविता ऐकता येतात, तुमचा पाठसुद्धा तुम्हाला समजून सांगतो. थोडक्यात आम्ही जो ऑनलाईन व्हिडिओ पाठवतो तो त्याचाच एक भाग आहे. आलं लक्षात? मग साहिल म्हणतो, बाई आम्हाला ऐकवा ना. मग बाई काय करतात? हो ठीक आहे, चला आपण ऐकूया. मग बाई त्या मुलांना संगणकावर ते सगळं दाखवतात आणि मुलं आश्चर्यानं पाहतात. मग मुलांना आनंद होतो. आनंद झाल्यानंतर मग त्यात साहिल नावाचा एक मुलगा असतो. तो म्हणतो, बाई खरंच किती छान, हा संगणक कसा लिहितो? बाई म्हणतात, हो मी दाखवते तुम्हाला. कीबोर्डवर काय करतात बाई?
अक्षरं टाईप करतात आणि मग काय होतंय, टाईप केलेली अक्षरं त्यांना मॉनिटरवर दिसू लागतात. मग अर्चना म्हणते, बाई संगणक कोणकोणते काम करतो हे समजले. फारच करामती आहे हा संगणक. आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू. तुम्ही कराल ना मदत? बाई म्हणतात, हो, पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू. म्हणजे बघा, संगणक कोणकोणती कामे करतो. नंतर संगणकावर आपण गाणी ऐकू शकतो, चित्रे काढू शकतो आणि काय करू शकतो तर त्याच्यात माहितीसुद्धा पाठवू शकतो. आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा काय करू शकतो, दूरपर्यंत जी माहिती आपल्याला लगेच पाठवायची असते ती आपण वेगाने लगेच पाठवू शकतो. आलं लक्षात? म्हणजे माणसापेक्षा सुद्धा वेगाने संगणक काम करतो. आलं का सगळ्यांच्या लक्षात? संगणकाबद्दल माहिती समजली. अजून जर काही माहिती असेल तर तुमच्यात मोठी व्यक्ती कोण असेल त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती करून घ्या. शाळा चालू झाल्यानंतर तुम्हाला संगणक लॅबमध्ये नेऊन तुम्हाला संगणकाची आणि एकदा ओळख करून दिली जाईल आणि माहिती सांगितली जाईल. आता इथं तुम्हाला वर्गकार्य दिलेलं आहे. कोणते लिही. टाईप करतो तो संगणक, चित्रपट दाखवतो संगणक, करामती आहे संगणक, गाणे ऐकवतो संगणक, संदेश पाठवतो संगणक आणि वेगाने काम करणारी यंत्रसुद्धा कोण आहे? संगणक आहे. आणि हे तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, संगणकाचं चित्र काढायचं आहे आणि ते तुम्ही काय करायचं आहे? रंगवायचं आहे. आलं लक्षात? ठीक आहे.